नमस्कार. आपल्या सगळ्यांचं सांचीज किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत. आज आपल्या किचनमध्ये अगदी सोपा मेनू बनतोय, ज्वारीची भाकरी पालकची भाजी. इथे सगळ्यात पहिल्यांदा मी पालक निवडून तो स्वच्छ धुवून घेतलाय आणि तो आता मी इथे चिरून घेते. पालक चिरताना सगळी पानं अशी व्यवस्थित हातामध्ये एकत्र धरायची आणि तो मध्ये असा कट करून बाकी असा छान बारीक चिरून घ्यायचा. व्यवस्थित एकसारखा बारीक चिरला की तो व्यवस्थित शिजतो सुद्धा आणि भाजी अशी मिळून येते. पालेभाज्या वगैरे चिरताना त्या शक्यतो आधी धुवून घ्यायच्या आणि मग चिरायच्या. आज आपण पालकची जी भाजी करणार आहोत ती गरगटी भाजी करणार आहोत. आज अगदी काही फार वेगळं करणार नाही आहे. पटकन आपला आज रात्रीच्या जेवणासाठी असा साधाच मेनू आहे. आज संध्याकाळी सगळे छान एकत्र घरी असतात, मग अशा वेळी अशी छान गरगटी भाजी आणि गरम गरम भाकरी जेवायला सगळ्यांनाच छान वाटतं. हलकं जेवण होतं. तुमच्याकडे काय मेनू बनतो संध्याकाळच्या जेवणासाठी? तर तुम्ही इथे बघताय मी पालकची एक गड्डी होती ती पूर्ण धुवून चिरून घेतलेली आहे. ती आता कुकरच्या डब्यामध्ये हा चिरलेला पालक घेतला आपण आणि आता इथे हरभऱ्याची डाळ मी धुवून घेतली आहे, ती याच्यावर घालते आहे. आता मी हा डबा कुकरमध्ये ठेवून याच्या 2 शिट्ट्या करून घेणार आहे. याच्याबरोबर मी भातसुद्धा लावून घेते. आता पालक आपला शिजतोय तोपर्यंत आपण भाकरी करून घेऊयात. आता याच्यामध्ये शिजण्यासाठी लागेल तेवढं पाणी मी घेते आहे. आता इथं ज्वारीची भाकरी करण्यासाठी परातीमध्ये मी ज्वारीचं पीठ घेते आहे. साधारण 2-3 भाकरी होतील एवढं मी इथे पीठ घेतलेलं आहे आणि आता लागेल तसं पाणी घेऊन आपण हे ज्वारीचं पीठ मळून घेणार आहोत. ज्वारीचं पीठ यावेळी मी गिरणीतून दळून आणताना थोडंसं बारीक दळून आणलं नेहमीपेक्षा, त्यामुळे पिठाला छान असा चिकटपणा आलेला आहे. मला म्हणजे प्रत्येकाच्या आवडीवर आहे. बऱ्याच जणांना थोडंसं मोठं ज्वारीचं पीठ लागतं, पण मला म्हणाल तर मी बारीक करूनच आणते, कारण या बारीक पिठाची भाकरी जी आहे ती मऊ राहते आणि माझ्याकडे डब्याला सुद्धा बऱ्याचदा भाकरी असते आणि मग सकाळी केलेली भाकरी दुपारपर्यंत वगैरे छान मऊ राहण्यासाठी मग मी असं थोडंसं ज्वारी दळून आणताना ती बारीकच दळून आणते. तुम्ही इथे बघताय मी व्यवस्थित अगदी छान असं ज्वारीचं पीठ एकसारखं मळून घेतलं आहे आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला आता लक्षात आलं असेल, भाकरीचा गोळा असा त्या परातीवर फिरवून घ्यायचा किंवा जे काही ताट असतं आपलं त्याच्यावर फिरवून घ्यायचा व्यवस्थित आणि थोडासा हातावर थापून घ्यायचा. भाकरी छान होते आपली. छोट्या छोट्या टिप्स आहेत या. खाली कोरडं पीठ घालून आपण आता त्याच्यावर भाकरी थापून घेतोय. सगळ्या बाजूनी भाकरी व्यवस्थित थापायची. भाकरी शक्यतो तिचे काठ असतात ना तिथे भाकरी त्या म्हणजे बाजूच्या काठावर भाकरी थापत जायचं. गोल फिरत भाकरी बरोबर थापली जाते आणि खाली व्यवस्थित पीठ असलं की ती आपोआप सरकते. आता ज्वारीचं पीठ आपण छान असं मळलं की नाही की मग भाकरी थापायला काही प्रॉब्लेम येत नाही. छान अशी ती थापली जाते, सरकते व्यवस्थित आणि ही अशी आपली गोल सगळ्या बाजूनी एकसारखी अशी आपली भाकरी बनवून तयार आहे. आता ती मी बाजूला गरम करत ठेवलेल्या तव्यावर घेते. आता या भाकरीला सगळ्या बाजूनी आपण या भाकरीला आता आपण सगळ्या बाजूनी पाणी लावून घेऊयात. आता दुसऱ्या बाजूला सुद्धा थोडीशी भाकरी पचून घ्यायची. आता ही भाकरी पचेपर्यंत आपण आता ही भाकरी आपण उलटण्याने चेक करूयात. तुम्ही इथे बघताय भाकरी सगळ्या बाजूनी तव्याला सुटली आणि ती पलटता सुद्धा येते. आता ही भाकरी आपण गॅसवर भाजून घेऊयात. मस्त टंब फुगतीये. गॅसवर सगळ्या बाजूनी ही भाकरी आपण भाजून घेतली आहे, तुम्हाला दिसत असेल. आता आपण पालकची भाजी करून घेऊयात.
तर एका कढईमध्ये मी तेल घेते. तेल व्यवस्थित गरम झालं आहे. आता याच्यामध्ये मोहरी घालते. मोहरी तडतडली की आपण याच्यामध्ये आता जिरे घालूयात, हिंग आणि हळद घालूयात. आता इथे लसूण आणि मिरची मी बारीक करून घेतलेली आहे, ती आपण याच्यामध्ये घालूयात. लसूण मिरची थोडीशी आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत. आता हा जो शिजलेला पालक आहे याचं पाणी बाजूला करून फक्त पालक आपण याच्यामध्ये घेऊयात. पालक आणि डाळ आपण हा डाळीचं पीठ घालून थोडासा हटवून घेणार आहे, त्यामुळे मी पाणी याच्यामध्ये घेत नाही आहे. थोडासा तेलामध्ये पालक परतून घेऊयात. इथे हरभऱ्याच्या डाळीऐवजी तुरीची डाळसुद्धा आपण वापरू शकतो. यानंतर याच्यामध्ये हरभऱ्याचं डाळीचं पीठ घालूयात. आता हे छान आपण घोटून घेऊयात. जे डाळीचं पीठ घातलेलं आहे ते पालकाच्या भाजीमध्ये छान घोटून घ्यायचं आहे, एकसारखं करून घ्यायचं आहे. ते थोडंसं परतून घ्यायचं आहे आपण फोडणीमध्ये. छान असं एकजीव होतं म्हणजे हे सगळं, आणि भाजीला छान चव लागते. आता याच्यावर मी झाकण ठेवते आणि याला एक वाफ आणून घेते. तुम्ही बघू शकता वाफ आलेली आहे. आता मी झाकण काढते आणि याच्यामध्ये भाजीचं जे पाणी होतं, आपण शिजायसाठी, पालक शिजायसाठी जे पाणी घातलं होतं तेच पाणी याच्यामध्ये मी घातलं आहे. गरज वाटली तर अजून थोडं पाणी ॲड करायचं. पाणी ॲड करताना ते नेहमी गरमच पाणी ॲड करायचं. तर याची कन्सिस्टन्सी तुम्ही आवडीनुसार ठेवू शकता, पण फार काही पातळ भाजी नसते ही. थोडीशी उकळी आल्यानंतर ही भाजी व्यवस्थित अशी दाटसर होते. तुम्ही बघताय, कारण आपण याच्यावर डाळीचं पीठसुद्धा घातलेलं आहे. गरम पाणी असल्यामुळे आपली भाजी लगेच उकळायला लागलेली आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात. मीठ घातल्यानंतर आपण भाजी थोडीशी एकत्र करून घेऊ ही. आता इथे आपल्या भाजीला उकळी येते, तोपर्यंत आपण याला वरून तुपाच्या फोडणीचा एक तडका देऊयात. इथे मी कडल्यामध्ये तूप घेतलं आहे, कडकडीत गरम करून घेतलं आहे. ते याच्यामध्ये पांढरे तीळ घालते. लसूण आवडत असल्यास इथे बारीक कट करून लसूण घातला तरी चालेल, आणि मी इथे लाल मिरचीची पूड घालते आणि छानपैकी ही तुपाची फोडणी याच्यावर घालते. मस्त. आता हे एकत्र करूयात आणि साधारण एक 5 मिनिट तरी याला अशी बारीक गॅसवर उकळी आणून घ्यायची आहे. तर मग आज ही आपण बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली? अगदी पटकन होणारी आहे ना? तर मग तुम्ही नक्की ट्राय करा. आज ही बनवलेली रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, रेसिपी शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सांचीज किचन या आणि अशा विविध लज्जतदार रेसिपीसह पुन्हा भेटूयात. धन्यवाद.